युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर हे 2 दिवसांच्या मुंबई भेटीवर आले। याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मुंबईत होते। दोघांची द्विपक्षीय बैठकही पार पडली, ती मुंबईच्या राजभवनात। आणि यावेळी इंग्लंड आणि भारत यांच्यात काही महत्त्वाचे करार करण्यात आले। खरं म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये गेल्या वर्षभरापासून मुक्त व्यापार करारावर चर्चा होत आहेत, वाटाघाटी होत आहेत। मोदींच्या जुलैमधल्या इंग्लंड दौऱ्यात त्या करारावर शिक्कामोर्तबही झालं। मात्र या 2 दिवसांच्या छोटेखानी कीर स्टारमर यांच्या या दौऱ्यामध्ये नेमकं आणखी काय घडलेलं आहे, भारताच्या खिशात काय आलेलं आहे आणि इंग्लंडच्या पदरी काय पडलेलं आहे, पाहूया एक रिपोर्ट। आमचा भारतासह करार म्हणजे युनायटेड किंगडममध्ये अधिक गुंतवणूक, देशभरात रोजगाराच्या हजारो संधी आणि तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी अधिक पैसा। आपल्या भारत भेटीचं हे वर्णन केलंय खुद्द ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी। यातून त्यांनी भारतासह झालेल्या करारांची थोडक्यात माहिती दिली आहे। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर हे बुधवारी मुंबईत दाखल झाले। गुरुवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांची मुंबईतल्या राजभवनात भेट झाली। द्विपक्षीय बैठकीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी मोदींनी भारत आणि यूके हे नैसर्गिक भागीदार असल्याचं म्हटलंय। युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे, व्यापार बढ़ेगा और इसका लाभ हमारे उद्योग तथा उपभोक्ता दोनों को ही मिलेगा। नॉर्थैम्प्टन यूनिवर्सिटी के गुरुग्राम कैंपस का हाल ही में उद्घाटन हुआ है और छात्रों का पहला सेंस भारत और यूके नेचुरल पार्टनर्स हैं। हमारे संबंधों की नींव में डेमोक्रेसी, फ्रीडम और रूल ऑफ लॉ जैसे मूल्यों में साझा विश्वास है। मौजूदा वैश्विक अस्थिरता के दौर में भारत और यूके के बीच ये बढ़ती हुई साझेदारी ग्लोबल स्टेबिलिटी और आर्थिक प्रगति का एक महत्वपूर्ण आधार बनी रही है। गुरुवारची बैठक मोदींच्या जुलैमधल्या इंग्लंड दौऱ्याचा पुढचा टप्पा होती। दरम्यान या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये काही जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली। इंडो पैसिफिक, वेस्ट एशिया में शांति और स्थिरता और यूक्रेन में चल रहे संघर्ष पर भी विचार साझा किए। यूक्रेन कॉन्फ्लिक्ट और गाजा के मुद्दे पर भारत डायलॉग और डिप्लोमेसी से शांति की बहाली के सभी प्रयासों का समर्थन करता है। हम इंडो पैसिफिक क्षेत्र में मैरीटाइम सिक्योरिटी कोऑपरेशन बढ़ाने के लिए पूर्ण रूप से प्रतिबद्ध है। पंतप्रधान कीर स्टारमर हे त्यांच्यासह 125 जणांचं शिष्टमंडळ घेऊन आले। यात व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ञांचा समावेश होता। त्यांनीही भारतासह व्यापार कराराच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। आम्ही भारतासह व्यापार वृद्धीची अपेक्षा करतो, त्याचा दोन्ही देशांना फायदा होणार आहे। अर्थव्यवस्थेच्या वाढीसह दोन्ही देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। दोन्ही देशांमधील आपापसातील मालांवरील आयात शुल्क कमी केलं जाणार आहे, हे विशेष, कारण सध्या अमेरिकन अध्यक्षांच्या टॅरिफ हट्टापायी भारतासह ब्रिटनलाही मोठा फटका बसतोय। त्या पार्श्वभूमीवरच दोन्ही देशांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून द्विपक्षीय मुक्त व्यापार करारावर बोलणी सुरू आहे आणि त्यांना यश येतानाही दिसतंय। ब्रिटनची 9 विद्यापीठं भारतात आपला कॅम्पस सुरू करतील। यातील साउथम्प्टन विद्यापीठानं गुरुग्राममध्ये कॅम्पस सुरू केलाय। यात भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचा प्रवेशही पार पडला, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे। भारत आणि ब्रिटननं लष्करी प्रशिक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे। याद्वारे भारतीय हवाई दलाचे ट्रेनर रॉयल एअर फोर्सला ट्रेनिंग देणार आहेत। क्रिटिकल मिनरल्स सहकार्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली। इंडस्ट्री गिल्ड अँड सप्लाय चेन ऑब्झर्वेटरीची स्थापना करण्यात येणार आहे। एक उपग्रह कॅम्पस झारखंडच्या धनबादमधील इंडियन स्कूल ऑफ माइन्समध्ये असेल। ब्रिटनमध्ये 3 बॉलिवूडपटांची निर्मिती केली जाणार आहे। भारताच्या यशराज प्रोडक्शन्ससह ब्रिटननं करार केलाय। तर 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार 56 अब्ज डॉलर्सहून दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आखण्यात आलंय। ब्रिटनमध्ये भारतीय निर्यात 99% शुल्कमुक्त असेल। सेटामुळे ब्रिटिश अर्थव्यवस्थेत दरवर्षी 6.5 अब्ज डॉलर्सची भर पडणार आहे। यूकेमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील सरासरी शुल्क 15 वरून 3% कमी होणार आहे। ब्रिटनमधून आयात होणाऱ्या विस्कीवरील कर 150 वरून 75% म्हणजे निम्म्यानं कमी होणार आहे। त्यामुळे ब्रँडेड ब्रिटिश विस्कीची किंमत 200 ते 300 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते। तर ब्रिटिश विस्कीची विक्री वाढल्यास ब्रिटनमध्ये उत्पादन वाढेल।
त्यामुळे ब्रिटनमध्ये 1000हून अधिक नोकऱ्या वाढतील अशी आशा आहे. तसंच सेटामुळे ब्रिटनमधील कामगारांच्या पगारातही वाढ अपेक्षित आहे. मोदींच्या जुलै महिन्यातील लंडन दौऱ्यात दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक आणि व्यापार करार अर्थात सेटावर स्वाक्षरी केली होती. आता ब्रिटिश संसदेत या सेटावर मंजुरी मिळाल्यानंतर हा करार खऱ्या अर्थानं लागू होईल. सध्या अमेरिकन अध्यक्षांच्या भारत विरोधी भूमिकेमुळे भारतानं अनेक पर्याय निवडले. त्यात ब्रिटन हा एक महत्त्वाचा देश आहे. ब्रिटनसाठीही भारत ही एक मोठी बाजारपेठ राहिलेला देश आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये गुरुवारी झालेले अनेक करार हे दोन्ही देशांमधल्या मुक्त व्यापार कराराच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.